Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss about second semester exam paper of standard 9 subject English marks 80. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत तुमच्या एक्झाम पेपरला म्हणजे सेकंड सेमिस्टर एक्झाम आता होणार आहे आणि त्या एक्झाममध्ये कशा प्रकारे पेपर 80 मार्क्सचा असू शकतो याबद्दल डिस्कस आपण करणार आहोत. हा पेपर किंवा हा जो व्हिडिओ आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावा लागणार आहे. लेट्स गो. तर ॲज युजल सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन नंबर 1 जो असतो तो लँग्वेज स्टडीच्या रिलेटेड आहे जो 10 मार्क्ससाठी आहे. त्यामधील आपण बघूया कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर. 6 ॲक्टिव्हिटीज आहेत. प्रत्येक ॲक्टिव्हिटी म्हणजे क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. त्यापैकी आउट ऑफ 6 यू हॅव टू राईट 4 जर बरोबर आले तुम्हाला 8 मार्क्स इथे भेटो. कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर. 4 वर्ड दिलेले आहेत. प्रत्येक वर्डमध्ये एक लेटर म्हणजे अक्षर मिसिंग आहे ते योग्य लेटर यूज करायचा आणि तो मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. ज्याप्रमाणे इथे बघू शकता GR-AT इथे ईचा यूज करून आपण ग्रेट आन्सर पण बघू शकता खाली. इथे वीचा यूज करून ट्रॅव्हल वर्ड तयार केला. त्यानंतर HO-Rचा यूज करून हॉर्स देन लेसन. या प्रकारे ही ॲक्टिव्हिटी खूप इझी असते. सर्व शब्द तुमच्या टेक्स्टबुकमधूनच असतात. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ABCD क्रमाने ते शब्द लिहायचे. 2 ग्रुपमध्ये शब्द दिलेले असतात. तिथे आपण 4 वर्ड्स बघू शकता. आता हे ABCD क्रमाने कशा प्रकारे लिहू शकतो. प्रत्येक वर्डचा फर्स्ट जर लेटर किंवा अक्षर बघितलं तर ABCD तिथे E आहे, R आहे, A आहे, H आहे. मग स्टार्टिंग कशापासून होईल A. तर A पासूनचा शब्द आपण एबल. A नंतर E येतो एपिक. E नंतर H आहे त्यामुळं हर्ट आणि H नंतर R आहे म्हणून राईट. सो यालाच आपण अल्फाबेटिकल ऑर्डर बोलू शकतो. सेकंड ग्रुपमध्ये जे वर्ड्स असतात मोस्टली फर्स्ट लेटर म्हणजे अक्षर सेम असतं तर सेकंड बघू शकतो. PA, PR आणि PA. आता इथे PAचे 2 आहेत तर मी थर्ड लेटर याच्यामध्ये बघू शकता PAI आणि PAS. तर PAIचा फर्स्ट वर्ड येईल. त्यानंतर पॅशन, प्रीमियर अँड प्रोफाउंड यापैकी अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपण लिहू शकतो. थर्ड ॲक्टिव्हिटी आहे पंक्च्युएट दी फॉलोइंग सेंटेन्स. पंक्च्युएट म्हणजे विरामचिन्हांचा वापर करायचा. ज्यामध्ये आपण बघू शकतो लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स ही सेड. आता हे वाक्य याच्यामध्ये अवतरण चिन्ह वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने करायची असते. ते L स्मॉल आहेत आपण कॅपिटल लेटर. बोललेलं वाक्य डबल अवतरण चिन्हामध्ये ठेवायचं असतं. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स हे बोललेलं वाक्य. ही सेड तो म्हणाला. कॉमा इनोटे कॉमा कंप्लीटेड सिम्पल वाक्य आहे. ही सेड तो म्हणाला. हे झाले पंक्च्युएशन. डोंट गो सो फास्ट इथे एक सिंपल वाक्य आहे. हे बोललेलंच वाक्य म्हणून आपल्याला इन्व्हर्टेड कॉमामध्ये ठेवलेलं आहे. बिगिनिंग D कॅपिटल, डोंट एपॉस्ट्रॉफी फुल स्टॉप सिंपल वाक्य आहे अँड इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीटेड. सो हे पंक्च्युएटसाठी हे सेंटेन्स आलेलं आहे. नेक्स्ट आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युजिंग द वर्ड. तुम्हाला एक वर्ड दिलेला आहे त्या वर्डमध्ये जे लेटर्स किंवा अक्षर आहेत त्यांचाच यूज करून नवीन शब्द बनवायचे असतात. कमीत कमी 4 शब्द बरोबर असायला पाहिजे. तुम्हाला 2 मार्क्ससाठी अट आहे मिनिमम 3 लेटर्स म्हणजे 3 अक्षरी शब्द चालेल. 3 पेक्षा जास्त चालेल पण 3 पेक्षा कमी नको. तर पोस्ट मास्टर म्हणून आपण पोस्ट शब्द तयार केला. पोस्ट त्यानंतर मास्टर त्यानंतर स्टीम, स्टॉप, टॉप, पॉट या प्रकारे वर्ड आपण बनवू शकतो. वर्ड कसे असायला पाहिजे त्यांचा मिनिंग असला पाहिजे. मिनिंगफुल वर्ड असायला पाहिजे. ठीक आहे. 4 म्हटलं तुम्ही 4 म्हणा तुम्ही 4 पेक्षा जास्त 2-3 एक्स्ट्रा तुम्ही लिहू शकता. फिफ्थ ॲक्टिव्हिटी रिलेटेड वर्ड्स मिनिमम शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्स लिहा. ही तुमच्या पार्ट्स ऑफ स्पीचच्या रिलेटेड असते. टीचर ॲक्टिव्ह. टीचर कशी आहे ॲक्टिव्ह आहे म्हणजे टीचरला डिस्क्राईब करणारा वर्ड्स म्हणजे टीचर हा नाऊन आहे तर इथे आपल्याला ॲडजेक्टिव्ह लिहायचा. टीचर ॲक्टिव्ह आहे, स्मार्ट आहे, क्लेवर आहे, टॉल आहे, त्यानंतर फॅट आहे, बिझी. इथे आपण हे वर्ड्स इथे आपण लिहू शकतो. तुम्ही अशा प्रकारची डायग्राम काढून हे वर्ड्स तुम्ही ते लिहायचे असतात. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज 6th कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन. वर्ड चेन ऑफ नाऊन असेल म्हणजे दिलेला शब्द नाऊन असेल. कधी कधी ॲडजेक्टिव्ह असेल म्हणजे ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब असू शकतो किंवा वर्ब असतो. तर चेन तयार करून शेवटचे अक्षर आणि नाऊन असेल तर नाऊनच बनवायचा आहे. इथे नाऊन सांगितलं आहे किंग. G पासून गर्ल किंवा गॉड, L पासून लायन, N पासून नेस्ट किंवा नोज, T पासून ट्री, टायगर या प्रकारे नाऊन आपण बनवू शकतो. ही वर्ड चेन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B 2 मार्क्ससाठी आहे. डुएज डिरेक्टर सांगितल्याप्रमाणे सोडवा. A or B मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज लुक फॉर. लुक फॉर एक फ्रेज दिली जाते. इथे लुक फॉर ही फ्रेज दिलेली आहे म्हणजे लुक फॉर म्हणजे शोध घेणे, सर्च या अर्थाने. तर आपण त्याचं सेंटेन्समध्ये यूज केलेलं आहे.
आय एम लुकिंग फॉर माय बुक, मी माझे बुक शोधतो किंवा मी माझं बुक शोधत आहे. आय एम लुकिंग फॉर माय बुक या प्रकारे. त्यानंतर त्याला ऑर आहे. ॲड अ क्लॉज म्हणजे उपवाक्य जॉईन करून वाक्य एक्सपांड करायचं म्हणजे वाढवायचं आहे. ठीक आहे. ही फाउंड अ मोबाईल विच, आता क्लॉजच्या रिलेटेड हे सेंटेन्स म्हणजे एक्सपांड करण्यासाठी विच, दॅट, हू, डब्ल्यूचे वर्ड्स ज्या वाय यांचा यूज करू शकतो कनेक्टेड वर्ड्स म्हणून. इथे विचचा यूज केलेला आहे. मोबाईल विच वॉज लाईंग ऑन द रोड या प्रकारे. सो इथे ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट होते. नेक्स्ट आहे प्रिफिक्स और सफिक्स दिलेल्या शब्दाला केअरचा आपण केअरफुल करू शकतो. हॅपी, अनहॅपी लिहू शकतो. त्याला जर आपण प्रिफिक्स सफिक्स आपल्याला जमलं नाही तर तेच वर्डचा यूज करून सेंटेन्समध्ये यूज करू शकतो. कोणतंही एक सेंटेन्स केअरपासून. वी शूड टेक केअर ऑफ अवर हेल्थ. हॅपीचा यूज केला आहे. शी फेल्ट हॅपी आफ्टर हिअरिंग द गुड न्यूज. सो या प्रकारे 10 out of 10 मार्क्स तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये मिळू शकतात. नेक्स्ट सेक्शन स्टार्ट होतो. सेक्शन नंबर 2 तो म्हणजे सीन पॅसेजच्या रिलेटेड. क्वेश्चन नंबर 1 to A. रीड द पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. तुमच्या लेसनमधूनच असणार 3.1 चे पासून ते पुढचे लेसन. याच्यामध्ये मायकल फॅराडे इज रिगार्डेड हा पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये A1 ॲक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. ठीक आहे. आता हा मायकल फॅराडेचा जो लेसन आहे या लेसनवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. कशा प्रकारे पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर हा पॅसेज एक्सप्लेन करत नाही आहे, पण डायरेक्ट त्याचे क्वेश्चन आणि त्याचे ॲन्सर्स बघूया. तर याच्यावरती जी फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, अशा 6 ॲक्टिव्हिटी म्हणजे क्वेश्चन विचारतात 10 मार्क्ससाठी. कम्प्लीट द वर्ड. आता याचे तुम्हाला ॲन्सर पॅसेजमध्ये भेटतील. ठीक आहे. आता आपल्याला सपोज हे पूर्ण करायचं. मायकल फॅराडे इज रिगार्डेड ॲज डॅश डॅश. कुठे ॲन्सर भेटणार? तुम्ही हे सेंटेन्स ह्याच्यामध्ये शोधा. आता उदाहरण हा पॅसेज आहे. पॅसेजमध्ये मायकल फॅराडे इज रिगार्डेड इथे बघू शकतो ब्ल्यू ए लेटरमध्ये हे भेटले लेटर. मग त्याच्या रिगार्डेडच्या पुढे जे वर्ड्स सेंटेन्स आहे ते तुम्ही ते लिहू शकता जे आपण इथे लिहिलेलं आहे. मायकल फॅराडे इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश सेंटेन्स. कशा प्रकारे आपण काढलं ते समजलं की तुम्ही हे जे पॅसेजमध्ये तुम्हाला सेंटेन्स भेटतील आणि त्याच्या पुढच्या ओळी म्हणजे हे याचं ॲन्सर तुम्हाला पॅसेजमध्ये इनडायरेक्टली मिळेल. ठीक आहे. तर या प्रकारे आपण कंप्लीट केलेलं आहे. मायकल फॅराडे वॉज बॉर्न इन टू अ पॉवर्टी स्टिकन फॅमिली इन डर्टी लंडन सबर्बन एरिया. When Michael Faraday was 12, his mother was forced to take him out of the school, and reading became Michael Faraday's obsession. फुल स्टॉपपर्यंत तुम्ही ती सेंटेन्स लिहू शकता. सो या प्रकारे कंप्लीट द वर्ड सेंटेन्स जी ॲक्टिव्हिटी किंवा क्वेश्चन असतो तो तुम्ही सहजपणे ते 2 out of 2 मार्क्स मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला पॅरेग्राफमध्ये एक्झॅक्ट ते सेंटेन्स शोधून ते जे कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी याच्या रिलेटेड आहे A2 ॲक्टिव्हिटी कंप्लीट द फॉलोइंग वेब. ही वेब डायग्राम पूर्ण करायची आहे. ऑड्स म्हणजे प्रॉब्लेम्स किंवा डिफिकल्टीज फेस्ड बाय फॅराडे इन हिज चाइल्डहूड. फॅराडे जेव्हा लहान असताना त्याला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागलं हे याचं देखील उत्तर तुम्हाला पॅरेग्राफमध्ये मिळेल. फॅराडेने कोणकोणते डिफिकल्टीजला तो फेस त्याने केल्या तर त्याच्यामध्ये आहेत. ही वॉज बॉर्न इन टू पॉवर्टी स्टिकन फॅमिली. तो अतिशय गरीब फॅमिलीमध्ये जन्मला होता. त्यानंतर ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट. लहानपणापासून त्याला स्पीच डिफेक्ट म्हणजे बोलण्याचा प्रॉब्लेम होता. तो क्लिअरली बोलू शकत नव्हता. नेक्स्ट अदर चिल्ड्रन लाफ्ड ॲट हिम. लहान मुलं बाकीची इतर मुलं त्याच्यावरती हसायची स्कूलमध्ये गेल्यानंतर. अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम अँड ही हॅड टू लिव्ह स्कूल अर्ली. टीचर्सने देखील स्कूलमध्ये त्याला हेल्प केली नाही. सो ऑल दीज प्रॉब्लेम्स फॅराडे फेस्ड. ऑल दीज आर द ऑड्स ऑफ द डिफिकल्टी त्यांनी जे फेस केले. तर हे तुम्ही डायग्राम काढून हे सेंटेन्सेस इथे तुम्ही लिहू शकता. 2 मार्क्स यू विल गेट इझिली. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे A3 वर्डच्या रिलेटेड असते. वर्ड्स इन कॉलम A. कॉलम A मध्ये वर्ड दिलेले आहेत आणि त्यांचा मिनिंग कॉलम B मध्ये दिला आहे. ते मॅच करायचे म्हणजे जोड्या लावायचे आहेत. हेल्पसाठी वर्ड हेल्प म्हणजे मदत करणे त्यासाठी आहे एडचा अर्थ होतो हेल्प करणे. सफर म्हणजे त्रास म्हणजेच फील पेन वेदना इथे दिलेला आहे. त्यानंतर डिफेक्ट म्हणजे काहीतरी कमतरता म्हणजे प्रॉब्लेम इनडायरेक्टली फॉल्ट. अँड फॅसिनेशन म्हणजे त्याच्यामध्ये एकदम आकर्षित होणे
अट्रॅक्शन. आता ही जी ॲक्टिव्हिटी आहे तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता. जो पॅरेग्राफ असतो त्या पॅरेग्राफमध्ये म्हणजे तुमचे जे लेसन्स आहेत, लेसन्समधले जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत, वर्डच्या रिलेटेड ही ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे तुम्हाला शब्दार्थ तुमच्याकडे चांगल्या प्रकारे त्याची मिनिंग तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे A4. ही जी तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड असते. एक सेंटेन्स दिलेला आहे, ते सेंटेन्समधले क्वेश्चन टॅग चूज करा. म्हणजे ॲन्सर म्हणून तुम्हाला क्वेश्चन टॅगचं ऑप्शन दिलेले आहेत. ही स्टार्टेड वर्किंग विथ अ बुक बाइंडर. आता क्वेश्चन टॅग कशा प्रकारे करतात ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. सेंटेन्स आपण ॲज इट इज लिहितो, कॉमा देतो, त्यानंतर हेल्पिंग वर्ब शोधतो. हेल्पिंग वर्ब नसेल तर डू, डज, डिड. याच्यामध्ये स्टार्टेड पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून आपण डिड घेणार. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून डिडचं आपण डिडंट करणार. आहे का डिडंट? येस. आणि ही ऑलरेडी आहे डिडंट ही. सो दिस ऑप्शन इज द करेक्ट वन. डिडंट ही. ओके. हिज मदर वॉज फोर्स टू टेक हिम आउट ऑफ स्कूल. याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह म्हणजे तुम्हाला माहिती आहे याच्यावरती आपण बरेच प्रत्येक ग्रामरचे टॉपिक होते आपण व्हिडिओ बनवले आहेत. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस मेन वर्ब. ठीक आहे. सर याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह आहे टू टेक. एक तर तुम्ही सेंटेन्स लिहून तुम्ही त्या इन्फिनिटिव्हला बॉक्स करू शकता, अंडरलाईन करू शकता, किंवा एक टू टेक म्हणून इन्फिनिटिव्ह टू टेक म्हणून एवढा वर्ड तुम्ही बाजूला आन्सर म्हणून लिहू शकता. सो ही A4 ॲक्टिव्हिटी ग्रामरची रिलेटेड आपण इथे कंप्लीट होतो. त्यानंतर A5 ॲक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्स ॲक्टिव्हिटी असेल. याच्यामध्ये तुम्हाला यू हॅव टू राईट युअर पर्सनल ओपिनियन, स्वतःचं मत इथे व्यक्त करायचं असतं. डू यू लाईक रिडिंग बुक्स. तुम्हाला किंवा तुला पुस्तक वाचायला आवडतात का? आवडत असेल तर का? नसेल तर का नाही या अर्थाने. आपण इथे आन्सर तुम्ही आन्सर बघू शकता. येस आय लाईक रिडिंग बुक्स. ऑलवेज राईट इन पॉझिटिव्ह वे. येस आय लाईक रिडिंग बुक्स बिकॉज दे. आता वायचा अर्थ तुम्ही कारण तुम्ही देऊ शकता. बिकॉज दे इन्क्रीज आवर नॉलेज अँड इम्प्रूव्ह आवर इमॅजिनेशन. बुक्स हेल्प अस लर्न न्यू वर्ड्स, आयडियाज अँड इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ल्ड. दे ऑल्सो डेव्हलप आवर थिंकिंग ॲबिलिटी अँड मेक अस मोर क्रिएटिव्ह. Reading regularly improves our language skills and helps us become more confident and knowledgeable. So या प्रकारे जर तुम्ही दिलात 2 out of 2 मार्क्स देखील मिळू शकतो जर तुमची वाक्यरचना अशी असेल तर. ठीक आहे. सो इथे फर्स्ट क्वेश्चन नंबर 2A म्हणजे एक पॅरेग्राफ कंप्लीट होतो. क्वेश्चन नंबर 2B जो आहे आणखीन एक पॅरेग्राफ तुमच्या बुकमधून दिलेला आहे, तो म्हणजे दिस रिचनेस इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ देअर मीडियम इन द डेज ऑफ पास्ट. जे गोंडा आर्ट्सबद्दल जे आहे, आर्टबद्दल त्याच्या रिलेटेड हा पॅरेग्राफ आहे. त्याच्यामध्ये B1 ॲक्टिव्हिटी इज ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे. तर हा पॅरेग्राफ आहे. या पॅरेग्राफचं इथे मी तुम्हाला त्या पॅरेग्राफ हा 3 पॅरेग्राफमध्ये पॅसेज हा डिवाईड केलेला आहे. त्याचे मी ते काही इमेजेस दाखवलेले आहेत. तुम्हाला इमेजेस वगैरे ते नसतील. आता हे एक्सप्लेन करीत नाही पण तुम्हाला जस्ट आयडिया देतो. दिस रिचनेस पॅरेग्राफबद्दल, दिस रिचनेस इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ देअर मीडियम. In the days of past, several things in nature such as soils of different shades, juice, plants, leaves, tree bark, flowers, fruits and even things like coal and cow dung cakes were used to prepare colors. म्हणजे पूर्वीच्या काळी रंग कशा प्रकारे बनवले जात होते. झाडांची पानं असतील, झाडाची बार्क म्हणजे साल असेल, किंवा जे फ्लावर्स असतील, माती असेल, त्यांचं मिक्सचर करून कलर्स प्रिपेअर केले जाते. त्याच्या रिलेटेड आहे. अँड डिफरंट कलर्स, व्हेरियस टेक्स्चर्स अँड पॅटर्न्स. याच्या म्हणजे हे ह्या ऑल दिस नॅचरल थिंग्स वेअर यूज्ड फॉर मेकिंग कलर्स याच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. जे आपण पूर्वी बघतो जे गोंड स्टाईल जी आहे ती आर्ट स्टाईल याच्या रिलेटेड आहे. आता याच्यामध्ये जे फर्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे स्टेट वेदर दी फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता 4 सेंटेन्स दिलेले आहेत ते चूक की बरोबर. ट्रू म्हणजे बरोबर, फॉल्स म्हणजे चूक. दिलेलं सेंटेन्स ॲज इट इज तर पॅरेग्राफमध्ये असेल तर ट्रू, त्याच्यामध्ये बदल असेल त्या सेंटेन्समध्ये आणि पॅरेग्राफमध्ये येथील तर ते फॉल्स. उदाहरणार्थ काय, द फॉक आर्ट कन्वेज अ डीप थॉट. आता हे पॅरेग्राफमध्ये आहे का? आहे. द फॉक आर्ट कन्वेज अ डीप फोक आर्ट वॉट अ डीप थॉट दिस आर्ट कन्वेज. तर ॲज इट इज आहे म्हणून हे वाक्य कसं आहे? ट्रू आहे. द रूट फॉक ऑफ आर्ट्स लाई इन अ वुमेन्स डेली कोर्स. ओके. द रूट ऑफ फॉक्स ऑफ प्रोबॅबली लाईज इन वुमेन्स डेली कोर्स. म्हणजे ॲज इट इज असेल तर ते ट्रू, पण तुम्हाला ते प्रॉपर त्याच्यामध्ये फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे फिल इन द ब्लँक्स असू देत किंवा ट्रू ऑर फॉल्स असू देत, तर तुम्ही याचे आन्सर तुम्हाला पॅरेग्राफमध्ये A1ची किंवा A2चे आन्सर भेटतात. आता जे नेक्स्ट जे आहे, डिझाईन्स आर नॉट इम्पॉर्टंट इन गोंड स्टाईल ऑफ आर्ट. आता डिझाईन्स आर नॉट इम्पॉर्टंट.
द डिझाईन दॅट फिल अप मेक अ होल पिक्चर लुक लाईव्हली अँड अट्रॅक्टिव्ह. आता हे लुक अँड अट्रॅक्टिव्ह आहे, ते नॉट अट्रॅक्टिव्ह म्हटलं म्हणजे याच्या निगेटिव्ह ते सेंटेन्स आहे म्हणून हे फॉल्स आहे. सो येलो कलरचे आहे ते ॲज इट इज सेंटेन्स आहे म्हणून ते ट्रू, आणि हे फॉल्समध्ये आहे. हे शेवटचे दोन सेंटेन्स फॉल्स आहेत. स्पेशल अटेन्शन इज नॉट गिवन टू द चॉईस ऑफ व्हेरियस. ॲक्च्युली स्पेशल अटेन्शन वॉज इज गिवन टू, तिथे नॉट गिवन आहे ते इज गिवन टू आहे. सो या प्रकारे याचा आन्सर आपण सहजपणे लिहू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे द थिंग्स यूज प्रिपेअर कलर्स. कलर्स बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा यूज केला जातो. तर पूर्वीच्या काही जसं मी आता स्टार्टिंगला सांगितलं होतं, ऑल दिस नॅचरल थिंग्स वेर यूज फॉर प्रिपेअरिंग द कलर्स. तुम्ही डायग्राम काढून याच्यामध्ये हे यूज करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल ज्यूस ऑफ प्लांटचे ज्यूस असेल, लिव्ज, ट्री बार्क म्हणजे झाडाची साल आपण म्हणू शकतो, फ्लावर्स. सो ऑल दीज वे नॅचरल थिंग्स वेर यूज्ड. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे B3 अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत. प्रेझेंट, पास्ट तुम्हाला हे पॅसेजमध्ये शोधून लिहायचे आहेत. त्यानंतर सेम तर डिफरंट वेगवेगळे. अनअट्रॅक्टिव्ह म्हणजे अट्रॅक्टिव्ह नसणे, त्याच्या विरुद्ध अट्रॅक्टिव्ह वर्ड गेलेला आहे. अगली म्हणजे कुरूप, खराब दिसणे, त्याच्या विरुद्ध ब्युटिफुल. ओके, या प्रकारे वर्ड तुम्ही लिहू शकता. बिफोर ग्रामरच्या रिलेटेड टोटल इफेक्ट इज अमेझिंग अँड ब्युटिफुल. याच्यामध्ये ॲज वेल ॲजचा यूज करायचा आहे. ॲज वेल ॲजचा यूज करून दोन इम्पॉर्टंट वर्ड्स आपण कनेक्ट करू शकतो. जिथे अँडनी केलेलं आहे, अँड काढायचा, त्या ठिकाणी ॲज वेल ॲज टाकायचं, तर तुमचं या प्रकारे आन्सर तयार होईल. नेक्स्ट सेंटेन्स वी सी द थिंग्स पिक्चर्स बिगिन द सेंटेन्स विथ द पिक्चर्स. आता म्हणजे हे सेंटेन्स मोस्टली कशाचं आहे, पॅसिव्ह वॉइसमध्ये बनवायचं आहे. द पिक्चर्स आर सीन बाय अस. आता हे कशा प्रकारे ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये झालं, याच्यावरती ॲक्टिव्ह पॅसिव्हवरती म्हणजे मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याची मी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो इथे आन्सर आपल्याला इथे याचं दिलेलं आहे. नेक्स्ट आहे B5 जे फ्यू पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे राईट फ्यू सेंटेन्सेस अबाउट युअर फेवरेट आर्ट. तुमच्या फेवरेट आर्ट, जी कला तुमची आवडती आहे त्याच्याबद्दल काही वाक्य लिहा. तर इथे आपण आन्सर दिला. माय फेवरेट आर्ट इज पेंटिंग. आय लाईक पेंटिंग बिकॉज इट अलाउज मी टू एक्सप्रेस माय थॉट्स अँड क्रिएटिव्हिटी. पेंटिंग्स विथ डिफरंट कलर्स मेक्स मी फील रिलॅक्स्ड अँड हॅपी. इट इज ऑल्सो अ गुड वे टू शो अवर इमॅजिनेशन. सो दिस वे यू कॅन राईट द आन्सर्स ऑफ पर्सनल रिस्पॉन्स ऑफ क्वेश्चन. नेक्स्ट दॅट इज सेक्शन नंबर 3 स्टार्ट फ्रॉम पोएट्री. 2 पोएम्स येतात. एक पोएम फॉर क्वेश्चन आन्सर 5 मार्क्ससाठी आणि 1 पोएम फॉर ॲप्रिसिएशन. आता इथे क्वेश्चन आन्सरसाठी पोएम दिले. राईज ब्रदर्स राईज, द वॉकिंग स्कायज प्रे टू द माउंटन लाईट, द विंड लाईज स्लीप्स इन द आर्म्स ऑफ द. ही जी पोएम आहे याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले, तो बघू शकता. आता याच्यामध्ये विंड कोणासाठी आलेला आहे, ते विंड आणि ते पुढे शब्द आणि त्याचे मिनिंग बोलण्यापेक्षा तो कोणासाठी यूज केलं ते दिलेलं आहे. तर तुम्ही जर बघितलं ही पोएम शिकवलेली आहे मी, तर ते याच्या आपण डायरेक्ट आन्सर बघूया. राईज ब्रदर, द विंड हा वर्ड आलेला आहे तो चाइल्डसाठी इंडिकेट करतो. विंड कोणासाठी यूज केला आहे, चाइल्डसाठी. सी गॉड, हे कोण आहे, सी गॉड्स, हे काय, सी गॉड समुद्र देवता. द होल्ड द स्टॉर्म, ती काय करते, पूर्ण जे स्टॉर्म आहे वादळ येतं त्याला थोपवण्याचं काम किंवा थांबवण्याचं काम करते. वेव्ज कोणाला म्हणाला आहे, वेव्ज हे कॉम्रेड्स म्हणजे फ्रेंड्स याच्याबद्दल आहे. अँड क्लाउड्स हे कोणासाठी आले, ब्रदरला म्हटलेलं आहे. सो या प्रकारे हे वर्ड्स याच्यामध्ये पोएट्रीमध्ये आलेले आहे, ते इंडिकेट करतात. नेक्स्ट आहे A2 who are called the kings of the sea. समुद्राचे राजे कोणाला म्हटलेलं आहे आणि why are they not afraid to sea. ते का समुद्राला घाबरत नाही आहे, तर याचा आन्सर आपण दिले. द फिशरमेन आर कॉल्ड द किंग्स ऑफ द सी. फिशरमेन हा समुद्राचे राजे म्हटलेलं आहे. दे आर नॉट अफ्रेड ऑफ द सी बिकॉज दे आर ब्रेव अँड स्किल्ड. कारण ते शूर आहे, ते कौशल्य आहे त्यांच्याकडे. स्किल्ड सेलर्स हू फेस स्टॉर्म, फेस म्हणजे ते सामोरे जातात स्टॉर्म्स अँड वेव्स वाईल कॅचिंग फिश. अँड दे नो व्हेरी वेल, दे बिलीव्स इन गॉड, द गॉड्स आर बिहाइंड देम. सो या प्रकारे आपण आन्सर लिहू शकतो. A3 ॲक्टिव्हिटीची पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड तुम्ही लिहू शकता. लाईट आहे, माईट आहे, फ्री, सी, या प्रकारे ही पोएम आहे. नेक्स्ट जी पोएम येते तुम्हाला सिल्वरी पोएम, तुम्हाला पूर्ण पोएम दिलेली आहे. ते तुम्हाला ॲप्रिसिएशनसाठी टायटलला 1/2 मार्क्स, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच 5 मार्क्स याच्यामध्ये आहेत. तर तिचं आपण ॲप्रिसिएशन दिलेलं आहे, बघू शकता. टायटल सिल्वर,
किंवा सेंटेन्स द टायटल ऑफ द पोएम इज सिल्वर या प्रकारे लिहू शकता. नेम ऑफ द पोएट वॉल्टर डी मार्टे. का तुम्हाला ऑलरेडी ती पोएम दिलेली असते, नेम ऑफ द पोएट अँड पोएमचं टायटल, तर इथे 1 मार्क तुम्हाला इझिली भेटतो, कारण याला हाफ मार्क्स आहे, इथे हाफ मार्क्स आहे. देन याच्यामध्ये राईम स्कीम आहे AABB. तर ए तुम्ही नूनसाठी आपण ए दिला, शून सेम आहे, राईम सेम जुळतो म्हणून आपण याला पण ए देणार नाही. सीज हा डिफरंट वर्ड आहे म्हणून याला आपण बी. सीज आणि ट्रीज सेम राईम जुळते म्हणून याला बी. सो याचा राईम स्कीम तयार झाला AABB या प्रकारे इथे तुम्ही बघू शकता. देन फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये पर्सॉनिफिकेशन आलेलं आहे. पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय की एक नॉन लिव्हिंग थिंग असेल किंवा बर्ड्स ॲनिमल यांना एक ह्युमन क्वालिटीज मानवी गुण त्यांना दिले जाते की त्याच्यामध्ये बघू शकतो द मून वॉक्स इन द नाईट इन अ सिल्वर शून. आता त्याच्यामध्ये जे सेंटेन्स आहे द मून वॉक्स चंद्र चालतो, लाईक वॉक्स द नाईट रात्रीच्या वेळी चंद्र चालतो. आता चालणे ह्युमन क्वालिटीज आहे. सो ह्युमन क्वालिटीज गिवन टू द मून, दॅट इज वाय इट इज हिअर इज अ पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच आहे. थीम और सेंट्रल आयडिया ही कविता कशाबद्दल आहे थोडक्यामध्ये तुम्हाला याच्या कंटेंट थीम लिहायची आहे. द पोएम डिस्क्राइब्स द ब्युटी ऑफ नेचर ॲट नाईट अंडर द मूनलाईट. द पोएट शोज हाऊ द मूनलाईट मेक्स एव्हरीथिंग लुक सिल्वर अँड मॅजिकल. ॲनिमल्स, ट्रीज अँड वॉटर appears calm and beautiful in the soft light of the moon. So this way in appreciation you also get 5 out of 5 marks इथे देखील तुम्हाला मिळू शकतात. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे सेक्शन 4 स्टार्ट होतो. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन ज्याला पॅसेज बोलतो, जे तुमच्या टेक्स्टबुकच्या बाहेरचा येतो तो तुम्हाला समजून घ्यायचा असतो आणि त्याच्यामध्ये जे ॲक्टिव्हिटी किंवा क्वेश्चन 10 मार्क्ससाठी असतात ते सेम A1, A2, A3, A4, A5 या प्रकारे. आता इथे एलिफंट ट्रंक इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे एलिफंट आहे, हत्ती आहे, त्याचं जो ट्रंक असते सोंड ती खूप महत्त्वाची आहे. त्याच्या एलिफंटच्या ट्रंकबद्दल ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि A1 ॲक्टिव्हिटी कम्प्लीट द टेबल पिकिंग ॲन्सर. आता याचे तुम्हाला सांगितलं A1 म्हणजे कम्प्लीट द सेंटेन्स कशा प्रकारे फाइंड आउट करून ते सेंटेन्स पॅरेग्राफमध्ये शोधायचं. त्याच्या पुढे आपण फर्स्ट पॅरेग्राफमध्ये सीन पॅसेजमध्ये बघितलं होतं, म्हणजे याचे आन्सर तुम्हाला पॅरेग्राफमध्ये भेटू शकतात. तो थोडक्यामध्ये थोडा आयडिया देतो तुम्हाला पॅरेग्राफबद्दल किंवा या अनसीन पॅसेजबद्दल. एलिफंट ट्रंक म्हणजे हत्तीची जी सोंड असते इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन. तो अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. ऑर्गन म्हणजे तो पार्ट आहे, बॉडी पार्ट. विदाउट विच कॅन नॉट एक्झिस्ट. त्याच्याशिवाय आपण त्या हत्तीचं अस्तित्वच नसते. इट मे बी कॉल्ड द लाईफ लाईन ऑफ द एलिफंट. असं त्याला म्हटलं होतं की एलिफंटची ट्रंक आहे, तर लाईफ लॉंग ऑफ द एलिफंटचं ते एक जीवनच आहे असं म्हणू शकतो. इट इज एसेन्शियल फॉर द एलिफंट ॲज द हँड्स आर फॉर. ज्या प्रकारे आपल्यासाठी हात आहे त्या प्रकारे एलिफंट ट्रंक इज लाईक अ हँड्स. हातासारखं त्याच्यासाठी आहे. आपल्यासाठी हात आहेत, एलिफंटचे ट्रंक त्याच्यासाठी एक प्रकारचे हाताचं काम करतो. इट इज द एक्सटेन्शन ऑफ द नोज अँड अप्पर लिप्स. ती कशा प्रकारे सोंड तयार झाली, ती एक अप्पर नोज नाकाचा वरचा भाग आणि लिप्स त्यांचं एक्सटेन्शन होऊन ते एक प्रकारची सोंड तयार झालेले. फॉर एलिफंट इट परफॉर्म द फंक्शन ऑफ हँड्स अँड नोज लिप्स. ओके, दे हॅव ऑल्सो द डेव्हलप्ड हेवी हेड. आता डोकं जे असतं ते अतिशय जड वजनदार असतं. ठीक आहे. सिन्स हे हेवी हेड कॅन नॉट बी कॅरीड अ लॉंग नेक. आता ते डोकं पूर्ण त्या डोक्याचं वजन असतं ते कॅरीड करू शकत नाही, म्हणून काय केलं, सो एलिफंट नीड्स द लॉंग ट्रंक. आता आपलं डोकं आहे, डोक्याला तोंड आहे, आपण खालीवर करू शकतो, पण त्याचं डोकं हेवी असल्यामुळे तो पूर्ण पण डोकं खाली करू, म्हणून ते एक सोंड किंवा डोकं असं वरती ठेवणं ते ट्रंक तयार झालं. सो हिअर इज द यूज ऑफ दॅट ट्रंक. त्याचं काय यूज आहे ते सांगितलेलं आहे. आता पूर्ण एक्सप्लेन करीत नाही, आपण डायरेक्ट त्याचे क्वेश्चनचे आन्सर बघूया. द लाईफ लाईन ऑफ एलिफंट इट इज, हे वाक्य बघायचं आहे, आणि इट इज अ काय आहे, ट्रंक आहे. द टिप ऑफ द ट्रंक इज जस्ट लाईक अ फिंगर. म्हणजे त्या सोंडचा जो टिप म्हणजे शेवटचं टोक असतं त्या फिंगरसारखं एकदम छोटंसं असतं. जस्ट लाईक द ट्रंक इज फ्लेक्झिबल अँड स्ट्रॉंग बिकॉज इट हॅज अबाउट 40,000 मसल. ते ट्रंकमध्ये 40,000 मसल्स असतात त्या ट्रंकमध्ये, त्या सोंडीमध्ये. अ ट्रंक ॲक्ट्स लाईक हँड्स, नोज अँड लिप्स. ते कशाचं काम करतो, एक प्रकारच्या हाताचं काम करतो, नाकाचं काम करतो, लिप्सचं काम करतो, अशा प्रकारे. सो हिअर इज द इन्फॉर्मेशन अबाउट द ट्रंक. तर तुम्हाला ते सांगितल्याप्रमाणे ते सेंटेन्स बघू शकता आणि कम्प्लीट द सेंटेन्स इथे फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट आहे A2 ॲक्टिव्हिटी, गिव्ह द रिझन, म्हणजे कारण सांगायचं आहे. अँड एलिफंट नीड्स अ लॉंग ट्रंक. एलिफंटला
त्या सोंडीची गरज असते, कारण काय, तर त्याचं रिझनसुद्धा तुम्हाला त्या पॅरेग्राफमध्ये भेटते. रिझन दिलं आहे, एलिफंट नीड्स अ लॉंग ट्रंक बिकॉज इट इज हेवी हेड कॅन नॉट बी कॅरीड ऑन अ लॉंग नेक अँड इट नीड्स द ट्रंक टू रीच इट्स फूडपर्यंत रीच करण्यासाठी तो मान आपण घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून त्याला त्या ट्रंकची गरज असते. द ट्रंक कॅन इवन लिफ्ट अ निडल, ट्रंक तो सुईसुद्धा उचलू शकतो, कारण का, बिकॉज द टिप ऑफ द ट्रंक इज व्हेरी सेन्सिटिव्ह लाईक फिंगर, आपल्या बोटासारखी ते सेन्सिटिव्ह असेल, एवढं छोटंसं असतं आणि तो उचलू शकतो. ठीक आहे. द ट्रंक इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन, का तो इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, पार्ट आहे, बिकॉज इट हेल्प्स द एलिफंट टू ईट, तो खाण्यासाठी यूज करतो, ड्रिंक वॉटर, पाणी पिण्यासाठी, टेक बाथ अँड लिफ्ट हेवी थिंग्स. ओके. द एलिफंट फिल्स इट्स ट्रंक विथ वॉटर, पाणी तो पितो, एक प्रकार पाणी पिण्याचं काम करतो, कारण टू टेक अ बाथ अँड पॉर द वॉटर ओव्हर इट्स बाथ, ते पाणीने भरतो तो ट्रंक, कशासाठी, बाथ करण्यासाठी, म्हणजे अंगावरती पाणी ओढून घेण्यासाठी, म्हणजे एक प्रकारे आंघोळ करण्यासाठी. सो इथे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन, रिझन्स आपण दिलेले आहेत. A3 फाइंड आउट ऑर्गन्स अँड एलिफंट फ्रॉम द फॉलोइंग पझल, इथे जी पझल दिलेली आहे त्याच्यामध्ये जे लेटर्स किंवा अक्षरं दिले आहेत त्याच्यामधून तुम्हाला एलिफंटचे जे ऑर्गन्स आहेत, म्हणजे बॉडी पार्ट्सचा यूज करायचा आहे, जे की आपण त्याचा ट्रंक आहे, तर ट्रंक तुम्ही हा शब्द येते ट्रंक म्हणून होऊ शकतो, ट्रंक. ओके. त्यानंतर लिप आहे, LIP लिप. ठीक आहे. त्यानंतर नेक, NECK नेक, मान. त्यानंतर इयर, EAR इयर तुम्ही तयार करू शकता. सो अशा प्रकारचे वर्ड तुम्हाला इथे या लेटर्समधून पझल म्हणून बनवायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A4, याच्या तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचं आहे. द ट्रंक इज व्हेरी युजफुल, तुम्हाला ऑप्शन दिले आहेत आन्सरसाठी, तर मेक एक्सक्लेमेटरी मी सेपरेट व्हिडिओ बनवले, ते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बनवू शकतो आपण. द ट्रंक हेल्पिंग वर्डपर्यंत अंडरलाईन करा, व्हेरी एक्स्ट्रीमली वर्ड काढायचे असतात. ॲन्सर सुरुवात वॉट किंवा हाऊने करू शकता, ए किंवा अँड नाही आहे म्हणून हाऊ युजफुल द ट्रंक इज, हाऊ युजफुल द ट्रंक इज, ॲन्सर तुमचं हे हाऊ युजफुल द ट्रंक इज. अँड एलिफंट कॅन लिफ्ट व्हेरी ह्यूज वुडन पोल्स विथ इट्स ट्रंक, बी एबल टू यूज करायचं आहे, म्हणजे कॅन काढून आपण बी एबल, बी म्हणजे ॲम इज आर वॉज वेअर आणि एबल टू, कॅन प्रेझेंट टेन्स म्हणून आहे म्हणून ॲम इज आर, बी म्हणजे ॲम इज आर किंवा वॉज वेअर टू बी, आणि पुढे एबल टू म्हणजे कॅन प्रेझेंट टेन्स म्हणून ॲम इज आर पैकी घेऊ शकतो. एलिफंट इज एबल टू लिफ्ट, या प्रकारे. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स टाईप, व्हॉट अकॉर्डिंग टू यू, तुमच्या अनुसार शुड द गव्हर्नमेंट डू टू इन्क्रीज द नंबर ऑफ एलिफंट्स इन इंडिया, तुमच्या अनुसार इंडियामध्ये एलिफंटची संख्या वाढण्यासाठी गव्हर्नमेंटनी काय केलं पाहिजे. So you have to give here suggestion or advice. So you can write answer like this. The government should protect forest and stop illegal hunting of elephants. It should create wildlife sanctuaries. Wildlife sanctuaries वाढवू शकता, म्हणजे जंगलाचं जे अभयारण्य ते वाढवा. अँड स्प्रेड अवेअरनेस अमॉंग द पीपल टू प्रोटेक्ट एलिफंट्स, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करायला पाहिजे एलिफंटचं प्रोटेक्शन करण्यासाठी. हा पॅरेग्राफ इथे कंप्लीट हो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4B जो आहे ते त्याच अनसीन पॅसेजची समरी रायटिंग लिहायची असते. समरी रायटिंग लिहिण्यासाठी काय करू शकतो आपण, समरी रायटिंग लिहिण्यासाठी आपण जो A1चे ॲन्सर दिले, म्हणजे ट्रू ऑर फॉल्स असेल किंवा फिल इन द ब्लँक, ते ॲन्सर एकत्र करायचं आणि A2चा ॲन्सर एकत्र केलात तर त्याची तुमची एक समरी या प्रकारे तयार होईल, जे की आपण इथे त्याला टायटल पण द्यायचं असतं. द इम्पॉर्टन्स ऑफ ॲन एलिफंट्स ट्रंक, ते आपण दिलेलं आहे टायटल म्हणजे शीर्षक, आणि त्याच्यानुसार आपण इथे बनवलेलं आहे. द ट्रंक इज अ लाईफलाईन ऑफ एलिफंट अँड व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन. इट ॲक्ट्स लाईक द एलिफंट्स हँड्स, नोज अँड लिप्स. द ट्रंक हॅज अबाउट 40,000 मसल्स विच मेक अ फ्लेक्झिबल अँड स्ट्रॉंग. बऱ्याच वेळा स्टुडंट काय करतात, समरी रायटिंग येत नाही म्हणून त्या लाईन्स ॲज इट इज लिहितात, आहे तशाच लिहितात. नाही आहे, तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये A1 आणि A2चा ॲन्सर कंबाईन करून तुम्ही तयार करू शकता. अँड एलिफंट नीड्स अ लॉंग ट्रंक बिकॉज इट इज हेवी हेड, कॅन नॉट बी कॅरीड ऑन अ लॉंग नेक अँड इट मस्ट रीच इट्स फूड. द ट्रंक हेल्प्स द एलिफंट टू लिफ्ट हेवी थिंग्स. सो या प्रकारे यू कॅन रीड इट इझिली आणि तुम्ही ॲन्सर समरी रायटिंग लिहू शकता.
ठीक आहे, 5 मार्क्ससाठी मला इथे आहे. त्यानंतर सेक्शन 5 जो रायटिंग स्किल स्टार्ट होतो तो म्हणजे क्वेश्चन नंबर 5A हा जो लेटर रायटिंगसाठी आहे. A1 और A2 म्हणजे इन्फॉर्मल किंवा फॉर्मल लेटर तुम्ही लिहायचं आहे. बघूया तो क्वेश्चन कशा प्रकारे. क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही काय करायचं, क्वेश्चनमध्ये 2-3 गोष्टी अगोदर फाइंड आउट करायचं. यू हॅव टू फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट द युअर नेम अँड ॲड्रेस. तुमचं नाव आणि पत्ता, त्याच्यामध्ये पत्ता ॲड्रेस फाइंड आउट करा. इमॅजिन दॅट, कल्पना करा, यू आर मानस समीक्षा रामाराव जाधव. नेम इज गिवन. Boys, you can write your name like a Manas, and girls can write Samiksha Ramarao Jadhav. Address is given here, Ganesh Nagar, Pune. Okay, then you have given here the points. Fitness club, कशाबद्दल आहे, ॲडव्हर्टाइजमेंट दिलेलं आहे. फिटनेस क्लब, जॉईन द फिटनेस क्लब, स्टे हेल्दी अँड लिव्ह लॉंग हॅपी लाईफ. ओके, आवर फीचर्स, काय वैशिष्ट्य आहे त्या फिटनेस क्लबचं. मॉडर्न इक्विपमेंट्स इन जिम, जिम आहे तिथे, मॉडर्न इक्विपमेंट्स म्हणजे साहित्य सगळे आहेत. अल्ट्रा मॉडर्न सेटिंग ऑफ अ जिम. ट्रेन ट्युटर्स, तिथे जे ट्विटर किंवा ट्रेनर्स आहेत ते वेल ट्रेन आहेत, म्हणजे चांगले प्रशिक्षित आहेत. वेट गेन अँड वेट लॉस एक्सरसाइज तिथे घेऊन केली जाते. अँड जर तुम्हाला अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट द मॅनेजर, फिटनेस क्लब, MG सोसायटी, कोथरूड, पुणे अँड पिनकोड. आता याच्यावरती तुम्ही नंतर बघायचं की तुम्हाला A1 लेटर इन्फॉर्मल लिहायचं की फॉर्मल. दोन्ही लेटरचा आन्सर मी इथे दिलेला आहे की सिम्पल लँग्वेजमध्ये. इन्फॉर्मल लेटर काय आहे, जे की आपण अनौपचारिक पत्र बोलतो की आपण रिलेटिव्हजला आपण लिहू शकतो. यू हॅव रिसेंटली रीड द ॲडव्हर्टाइजमेंट, वरील बघितलेल्या फिटनेस क्लबची तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट वाचलेली आहे. अबाउट द फिटनेस क्लब. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड, फ्रेंडला पत्र लिहून सांगायचं आहे. टेलिंग हिम टू जॉईन द क्लब, तू हा क्लब, फिटनेस क्लब जॉईन करण्यासाठी त्याला सांगायचं आहे. मेक यूज ऑफ द पॉईंट्स गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट, ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले पॉईंट तुम्ही त्या ॲन्सरमध्ये, लेटर रायटिंगमध्ये लिहू शकता. ओके, नाव फर्स्ट आता आपण बघूया ॲन्सर, बघूया याचं ॲन्सर बघूया. आत्ता एक वेल फॉर्मॅटमध्ये लिहायचं. फॉर्मॅट काय सांगतो, स्टार्टिंगला तुम्ही स्टार्टिंगला तुमचा ॲड्रेस लिहायचा असतो, तो आपण ॲड्रेस या प्रकारे घेतलेला आहे. नेम, फुल स्टॉप, फ्लॅट नंबर, गणेशनगर, हा झाला. त्यानंतर एक लाईन ब्लँक सोडा. डेट टाका आपण 7 मार्च 2026. ठीक आहे. त्यानंतर याला तुम्हाला हाफ मार्क्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट, डिअर, कोणाला पत्र लिहायचं आहे आपण, फ्रेंडला तो देतो. डिअर फ्रेंड राहुल किंवा डिअर राहुल किंवा डिअर फ्रेंड असं लिहिलं, म्हणजे एक सॅल्युटेशन बोलतात, याला देखील हाफ मार्क्स आहे. म्हणजे 5 मार्क्सचे डिवायडेशन या प्रकारे असतं. त्यानंतर आहे बॉडी ऑफ द लेटर. बॉडी ऑफ द लेटर म्हणजे पूर्ण तुम्हाला 3 पॅरेग्राफमध्ये, स्टार्टिंग, इंट्रोडक्शन, डिटेल एक्सप्लेनेशन आणि त्याने एंडिंगचा पॅरेग्राफ. तर आपण स्टार्टिंग या प्रकारे केलं. हाऊ आर यू, आय होप यू आर डुईंग वेल. I recently read an advertisement about fitness club in Kothrood and I thought about you. Simple way you can write here. Next paragraph आपण दिलेला आहे. The club, so here you have to write in detail. थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करा, त्या पॉईंट दिलेले आहेत. The club has many good facilities. It has a modern gym equipments and ultra modern setting. There are trained tutors who guide the members properly, right? They also provide exercise for both weight gain and weight loss. I think it will be very helpful for improving health and fitness. तर त्या पॉईंटनुसार आपण एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्यानंतर एंडिंगचा पॅरेग्राफ या प्रकारे आपण घेऊ शकतो. यू शुड जॉईन दिस फिटनेस क्लब टू स्टे हेल्दी अँड स्ट्रॉंग. रेग्युलर एक्सरसाइज विल कीप यू ॲक्टिव्ह अँड एनर्जेटिक. इफ यू जॉईन वी कॅन गो देअर टुगेदर. सो हे जो बॉडी ऑफ द लेटर बोलतो हा 2.5 मार्क्स इथे असतात, 2.5 मार्क्स. टोटल किती झाले आपले, 3.5 मार्क्स झाले, 3.5. त्यानंतर जे एंडिंग करता त्याच्यासाठी हाफ मार्क्स आहे, म्हणजे हा इथे. प्लीज थिंक अबाउट इट अँड लेट मी नो युअर डिसिजन सो. ठीक आहे. युअर्स लव्हिंग फ्रेंड मानस जॉईन, याला आहे हाफ मार्क्स. सो 4 मार्क्स झाले. आता 1 मार्क कुठे आहे, सो 1 मार्क तुमच्या आहे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, म्हणजे ग्रॅमरसाठी आहे. ग्रॅमॅटिकल सेंटेन्स तुमचं कन्स्ट्रक्शन बरोबर आहे का, स्पेलिंग मिस्टेक कुठे होती का, हे 1 मार्क्स त्याच्यासाठी असतो. सो 5 मार्क्सचं या प्रकारे डिवायडेशन केलं जातं. A2 जो आहे, A2 म्हणजे फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटरसाठी ते क्वेश्चन काय आहे, राईट अ लेटर टू मॅनेजर ऑफ क्लब, एन्क्वायर अबाउट द टाईम, फीज, बॅचेस एटसेट्रा. म्हणजे मॅनेजरला पत्र लिहायचं आहे की त्याचं टायमिंग किती आहे, बॅचेस कसे. मग तुम्हाला यू हॅव टू एन्क्वायरी अबाउट ह्याची एन्क्वायरी करायची. मेक यूज ऑफ द गिवन आयडियाज इन द पोस्टर. ऑल्सो आस्क अबाउट द फीचर्स यू मे फीचर्स. सो या पोस्टरमध्ये जे पॉईंट दिले आहे त्याचा यूज करून तुम्ही एक्स्ट्रा माहिती तुम्हाला हवी आहे. यू मे इज युअर ओन पॉईंट. आता कशा प्रकारे यामध्ये फॉर्मल लेटरमध्ये तुमचा सेंडर्स ॲड्रेस ॲज इट इज येईल,
त्यानंतर ज्याला तुम्ही मॅनेजरला त्याचा ॲड्रेस तुम्हाला घ्यायचा आहे, टू टाकून द मॅनेजर फिटनेस क्लब MG रोड पुणे कोथरूड. ओके, त्यानंतर याच्यामध्ये एक विषय द्यायचा आहे, कशाविषयी त्याला तुम्ही पत्र लिहित आहे. फॉर्मल लेटरमध्ये सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 2 गोष्टी ॲड होतात, रिसिव्हरचा ॲड्रेस म्हणजे ज्याला पत्र पोहोचणार आहे त्याचा ॲड्रेस आणि सब्जेक्ट आपण तयार केलं आहे एन्क्वायरी अबाउट जॉईनिंग द फिटनेस क्लब जॉईन करण्यासाठी आम्हाला अधिक माहिती मिळवण्यासाठी. याची बिगिनिंग सॅल्युटेशन जे आपण इन्फॉर्मल लेटरमध्ये डिअर फ्रेंड, डिअर अंकल, डिअर फादर या प्रकारे करतो, तर इथे तुम्हाला रिस्पेक्टेड सर किंवा मॅडमनी करू शकता. ठीक आहे, रिस्पेक्टेड सर, मॅडम अँड बिगिनिंग. आय रिसेंटली रीड युअर ॲडव्हर्टाइजमेंट अबाउट फिटनेस क्लब. I am interested in joining the club and would like to get some more information. Kindly inform me about the timings, fees, batches and membership procedure. I would also like to know about the facilities available in the club, such as modern gym equipment, train tutors and programs for weight gain and weight loss. Okay, please send me the necessary details at the earliest so that I can join the club soon. Thank you, yours faithfully, मानस जाधव. सो दिस इज द फॉर्मल लेटर. या प्रकारे फॉर्मल लेटर आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 5A. क्वेश्चन नंबर 5B असतो जो B1 और B2. B1 हा तुमचा डायलॉग रायटिंगच्या संबंधित आणि B2 त्याला और आहे स्पीच रायटिंग. डायलॉग रायटिंग त्यामध्ये A1, 2, 3 किंवा ABC या प्रकार असेल. 1 मध्ये काय प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स. 4 सेंटेन्स दिले असतात, ते जम्बल्ड म्हणजे मिक्स, ते प्रॉपर ऑर्डरमध्ये नसतील, क्रमाने नसतील, ते क्रमाने मांडायचे. आणि बी मध्ये कंप्लीट डायलॉग इथे कंप्लीट करायचा आहे. आणि सी मध्ये तुम्हाला डायलॉग क्रिएट करायचा आहे तुम्हाला एखाद्या विषयावर. आता ते आपण तो बघूया. ए मध्ये काय दिलेलं आहे, प्रिपेअर अ डायलॉग. तुम्हाला 4 सेंटेन्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, येस आय लाईक स्विमिंग. हो, मला स्विमिंग आवडते. सेकंड बी, वाय डू यू लाईक स्विमिंग. तुला स्विमिंग का आवडते. डू यू लाईक स्विमिंग. तुला स्विमिंग आवडते का. बिकॉज इट कीप्स मी फिजिकली अँड मेंटली फिट. कारण हे मला फिजिकली आणि मेंटली याच्यामुळे मी फिट राहतो. आता त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन कोणता विचारला असेल, त्याच्यानंतर आन्सर काय असेल, तर आपण म्हणू सेंटेन्स रीड केल्यानंतर आपल्याला येईल की डू यू लाईक स्विमिंग. तुला स्विमिंग आवडते का. मग नेक्स्ट सेंटेन्स काय, येस आय लाईक स्विमिंग. मग स्विमिंग का आवडते, वाय डू यू लाईक स्विमिंग. मग त्याचं बिकॉज. सो हे क्रमाने यालाच बोलतात ऑर्डरमध्ये लिहिणे, जे आपण इथे बघू शकतो. डू यू लाईक स्विमिंग, बी येस आय लाईक स्विमिंग. तेच सेंटेन्स योग्य ऑर्डरमध्ये लिहायचे, यालाच बोलतात जम्बल्ड सेंटेन्सपासून आपण एक डायलॉग क्रिएट केला. त्यानंतर जो सेकंड जो आहे कंप्लीट डायलॉग. डू यू हॅव अ पेट. तुझ्याकडे पेट ॲनिमल्स म्हणजे पाळीव प्राणी आहे का. येस किंवा नो मध्ये येस आय हॅव पेट किंवा नो आय डोंट हॅव या प्रकारे. तरीच आपण आन्सर बघू शकतो इथे. राईट. डू यू हॅव अ पेट. येस आय हॅव अ पेट डॉग. हे व्हॉट डू यू कॉल इट. तू त्याला काय म्हणून बोलवतो, नेम काय त्याचं. आय कॉल इट टॉमी. किंवा सपोज तुम्ही म्हटलं डू यू हॅव अ पेट. येस आय हॅव अ कॅट. व्हॉट डू यू कॉल इट. आय कॉल इट मनी. सो या प्रकारे तुम्ही डायलॉग कंप्लीट करायचा आहे. आणि सी मध्ये जो क्वेश्चन येतो तो म्हणजे डायलॉग क्रिएट करायचा असतो. उदाहरण कसा क्वेश्चन येतो, राईट ए डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंज ऑन युअर फेवरेट सब्जेक्ट. एक विषय दिला जातो, त्या विषयावरती मिनिमम 3 एक्सचेंज मध्ये एक डायलॉग क्रिएट करा. मिनिमम 3 एक्सचेंज म्हणजे काय, एकाने प्रश्न विचारला डू यू हॅव अ पेट, दुसऱ्याने उत्तर दिलं 1 एक्सचेंज. परत प्रश्न विचारला डू यू व्हॉट डू यू कॉल इट, त्याचं परत आन्सर. असे 3 म्हणजे थोडक्यामध्ये 3 क्वेश्चन्स आणि 3 आन्सर्स इथे यायला पाहिजे त्या दिलेल्या सब्जेक्टच्या रिलेटेड. आता इथे काय सब्जेक्ट आहे, तुम्ही आणि तुमच्या मित्रामध्ये काय करायचं आहे, डायलॉग बनवायचा आहे. सब्जेक्ट विषय काय, युअर फेवरेट सब्जेक्ट, तुमचा आवडता विषय. इथे आपण आन्सर बघूया. या प्रकारे आन्सर तुम्ही लिहू शकतो. फर्स्ट आपण त्याचं टायटल दिलं आहे युअर फेवरेट सब्जेक्ट. बघा ए. आता तुम्ही आणि तुमचे मित्र ए आणि बी देऊ शकता, तुमचं नाव लिहा. ठीक आहे. विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट, त्याच्या अनुसार डायरेक्ट 3 एक्सचेंज. तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे, मग बीने उत्तर दिलं माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश, म्हणजे 1 एक्सचेंज झाला. सेकंड, वाय डू यू लाईक इंग्लिश, तुला इंग्लिश का आवडते. बिकॉज इट हेल्प्स मी इम्प्रूव्ह माय कम्युनिकेशन स्किल, कारण याच्यामुळे माझे कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी सुधारण्यासाठी मदत होते. आता हा प्रश्न आणि हे उत्तर. सेकंड एक्शन झाला, 2 एक्शन झाले. थर्ड,
दॅट्स नाईस. हे खूप छानच आहे. इंग्लिश इज ऑल्सो व्हेरी युजफुल सब्जेक्ट. असं नाही की प्रत्येक वेळी क्वेश्चन बनवायचा, पण त्याच्या रिलेटेड डायलॉग असायला पाहिजे. दॅट्स नाईस. इंग्लिश इज ऑल्सो व्हेरी युजफुल सब्जेक्ट. येस, इट हेल्प्स अस इन स्टडीज ॲज वेल ॲज इन डेली लाईफ. सो हे असे तुमचे 1 to 6 सेंटेन्सेस क्रिएट केले आहेत. यालाच बोलत मिनिमम 3 एक्सचेंजेस. सो 3 आउट ऑफ 3 मार्क्स इथे मिळू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे, त्याला आर असतो, तो म्हणजे स्पीच रायटिंग. तुम्ही डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन सॉल्व्ह करा किंवा स्पीच रायटिंग. स्पीच रायटिंगसाठी क्वेश्चन आलेला आहे, ड्राफ्टिंग अ स्पीच म्हणजे स्पीच तयार करणे. यू आर पार्टिसिपेटिंग इन अन इंटर स्कूल इलोकेशन कॉम्पिटिशन ऑर्गनाइज्ड बाय रोटरी क्लब. रोटरी क्लबने म्हणजे आयोजित केलेल्या इलोकेशन कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे भाषणाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही पार्टिसिपेट होत आहात, म्हणजे भाग घेत आहात. अँड राईट अ स्पीच ऑन द रोल ऑफ यंग जनरेशन इन प्रोग्रेस ऑफ नेशन. विषय आहे कोणता विषय? यंग जनरेशन इन प्रोग्रेस ऑफ नेशन. म्हणजे नेशन म्हणजे राष्ट्राच्या प्रोग्रेसमध्ये, प्रगतीमध्ये तरुण पिढीची काय महत्त्व आहे किंवा त्याचं काय रोल आहे त्याच्याबद्दल लिहा. मग पॉईंट दिलेले आहेत. डेडिकेशन फॉर द वर्कसाठी म्हणजे काम करते तुमचे समर्पण असायला हवं. यूथ पिलर ऑफ द नेशन. यूथ म्हणजे देशाचे ते पिलर आहेत, देशाचे आधारस्तंभ आहेत म्हणू शकतो. एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ द सक्सेस. ऑलराऊंड डेव्हलपमेंट. हेल्दी वेल्दी अँड स्ट्रॉंग. लव फॉर द नेशन. सो बाय युझिंग ऑल दीज पॉईंट्स यू हॅव टू प्रिपेअर ऑर ड्राफ्ट अ स्पीच. आता स्पीच रायटिंगचा पण एक फॉर्मॅट असतो, असं लेटर रायटिंगचा फॉर्मॅट आहे, सेंडर्स ॲड्रेस, रिसिव्हर्स ॲड्रेस प्रकारे. तशा प्रकारे स्पीचची बिगिनिंग कशी असायला पाहिजे, त्याला टायटल आपण दिलं आहे. तर बघू शकता आपण टायटल दिलेलं आहे, द रोल ऑफ यंग जनरेशन इन प्रोग्रेस ऑफ द नेशन. सेंटरला टायटल. बिगिनिंग कशी केले. रिस्पेक्टेड जजेस. आता तुम्ही जेव्हा पार्टिसिपेट होता ना इलोकेशन कॉम्पिटिशनमध्ये, तिथे कोण कोण असतात? जजेस असतात, टीचर्स असतील, स्टुडंट असतील, त्यांच्यासमोर तुम्ही भाषण देताय, म्हणजे तुम्हाला त्या प्रकारचं स्पीच तयार करायचं आहे. तर इथे आपण दिलं आहे, रिस्पेक्टेड जजेस, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. गुड मॉर्निंग टू ऑल. Today I am going to speak on the topic of the role of young generation in the progress of the nation. Beginning या प्रकारे करू शकता. The youth are the pillars of nation. तुम्हाला तुमचा पॉईंट जो होता youth pillar of the nation, त्याच्यावरती तुम्ही ते सेंटेन्स दिलेलं आहे. सेंटेन्स क्रिएट केलं बघा. The youth are pillar of nation. Pillars of nation म्हणजे तरुण पिढी हे देशाचे आधार असतात. Okay, the future of any country depends on its young generation. If the youth are hardworking, dedicated and responsible, the nation will surely progress. Okay, firstly, young people must show dedication towards their work. They should work honestly and sincerely to achieve their goals and contribute to the development of the country. Secondly, education is the foundation of success. Education helps the youth to gain knowledge, develop skills, and make wise decisions for the better future of the nation. And next paragraph, the youth should also focus on all-round development. They should grow intellectually, morally, and socially. A healthy, wealthy, and strong youth can build a strong nation. स्ट्रॉंग नेशन बनवण्यासाठी यूथ कसा असला पाहिजे? हेल्दी असला पाहिजे, वेल्दी असला पाहिजे, अँड स्ट्रॉंग यूथ असला पाहिजे. फायनली, एव्हरी यंग पर्सन शुड हॅव अ लव अँड रिस्पेक्ट फॉर द नेशन. दे शुड वर्क फॉर द वेलफेअर ऑफ सोसायटी. समाजाच्या वेलफेअरसाठी म्हणजे प्रगतीसाठी त्यांनी काम केलं पाहिजे. अँड ऑलवेज ट्राय टू मेक देअर कंट्री प्राऊड. त्यांनी आपल्या देशाला अभिमान वाटेल असा देशाची निर्मिती केली पाहिजे. In conclusion, if the youth are remain dedicated, educated and patriotic म्हणजे देशभक्ती त्याच्यामध्ये असणे, they can lead the nation towards progress and prosperity. Thank you very much. So this way you can create a speech. Next, question number 6A. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, दॅट इज वर्बल टू नॉन वर्बल, नॉन वर्बल टू वर्बल. वर्बल टू फर्स्ट A1 आहे, नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे तुम्हाला डायग्राम दिले असेल, डायग्राममध्ये पॉईंट दिले असेल, त्या पॉईंटच्या अनुसार ते टेबल किंवा डायग्राम दिले असेल, त्याच्यावरून पॅरेग्राफ बनवणे. इथे काय दिलेलं आहे? यू हॅव विजिटेड. तुम्ही भेट दिलेली आहे एका टुरिस्ट प्लेसला अँड यू लाईक इट व्हेरी मच. ते टुरिस्ट प्लेस तुम्हाला ते खूप आवडलं. यूज द पॉईंट्स इन द टेबल. आता टेबलमध्ये जे पॉईंट दिलेले आहेत त्या टुरिस्ट प्लेसबद्दल
तुम्ही ते पॉईंटचा यूज करून एक पॅरेग्राफ बनवायचा आहे. ठीक आहे. आता हा टुरिस्ट प्लेस काय पॉईंट दिलेला आहे इन्फॉर्मेशन. प्लेस आहे कोल्हापूर. हाऊ टू गेट देअर ते तुम्ही कशा प्रकारे जाऊ शकता बाय बस बाय ट्रेन. वेअर टू स्टे गेल्यानंतर कुठे थांबवू शकता धर्मशाळा हॉटेल्स. प्लेस ऑफ टुरिस्ट इंटरेस्ट ते काय काय बघण्यासारखं आहे राजवाडा रंकाळा लेक महालक्ष्मी टेम्पल या प्रकारे. अदर प्लेसेस क्लोज बाय जवळपास बघण्याची ठिकाणे पन्हाळा ज्योतिबा. थिंग्स टू बाय काय विकत घेऊ शकता चप्पल्स ऑर्नामेंट्स. बेस्ट मंथ टू विजिट नोव्हेंबर टू डिसेंबर. आता हे पॉईंट दिले त्याच्यावरून तुम्हाला पॅरेग्राफ बनवायचा म्हणजे वर्बल म्हणजे पॅरेग्राफमध्ये 5 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक टायटल द्यायचं आहे. टायटल ऑलरेडी दिलेले आहे काय कशाबद्दल आहे टुरिस्ट प्लेस कोल्हापूरबद्दल. मग अ विजिट टू कोल्हापूर. आता कोल्हापूर त्या ठिकाणी ऑलरेडी तुम्ही भेट देऊन आलेले आहात मग तुम्ही तिथे डिस्क्राईब करताय त्या प्लेसबद्दल. स्टार्टिंग बघा लास्ट इयर आय विजिटेड कोल्हापूर. आता बघ पास्ट टेन्समध्ये अ ब्युटिफुल टुरिस्ट प्लेस इन महाराष्ट्र. I went there with my family. We reached Kolhapur by train, but people can also go there by bus. We stayed in hotels, though dharamshala are also available for visitors. विजिटर्स जायचं नाही धर्मशाला पण अवेलेबल आहे पण आम्ही हॉटेलमध्ये थांबलो होतो. ओके. कोल्हापूर हॅज मेनी फेमस टुरिस्ट प्लेसेस. वी विजिटेड राजवाडा रंकाळा लेक अँड महालक्ष्मी टेम्पल. These places are very attractive and peaceful. We also visited nearby places like Pannala and Jyotiba, which are very popular among tourists. Okay. Kolhapur is also famous for the Kolhapuri chappals and ornaments. So we bought some of them our souvenir. एक ओळख म्हणून. The best time to visit Kolhapur is November to December because the weather is pleasant during these months. It was a wonderful trip and I enjoyed my visit very much. एक सिम्पल वेने 3 पॅरेग्राफमध्ये तुमचा पॅसेज किंवा पॅरेग्राफ लिहू शकता. नेक्स्ट आहे त्याला ऑर असतो नॉन वर्बल. आता नॉन वर्बल टू वर्बल वर्बल टू नॉन वर्बल म्हणजे पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्याच्यामधले पॉईंट्स नॉन वर्बल मग तुम्हाला टेबल बनवायला सांगतील किंवा एखादे ट्री डायग्राम बनवायला सांगतील किंवा एखादा चार्ट बनवायला सांगतील. इथे बघूया काय दिलेलं आहे. एक पॅरेग्राफ दिलेला आहे आणि रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली आणि प्रिपेअर ट्री डायग्राम. ट्री डायग्राम म्हणून ट्री डायग्राम म्हणजे काय मेन पॉईंट आणि त्याची सब पॉईंट्स अशी क्रिएट करायची. आता हा पॅरेग्राफ आपण पाहिलं. तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बलचा आन्सर करेक्ट 5 आउट ऑफ 5 मिळवण्यासाठी तो दिलेला पॅरेग्राफ रीड करताना नीट समजला पाहिजे. त्याच्यामधले इम्पॉर्टंट पॉईंट्स काय त्याचे सब पॉईंट्स काय ते हायलाईट करून ते रीड करायचे कारण ते पॉईंट तुम्हाला त्या डायग्राममध्ये पुटअप करायचे असतात कारण वाक्य लिहायचे नसतात. ठीक आहे. आता हा जो पॅरेग्राफ आहे तो बघूया. ऑइल इज नेसेसरी म्हणजे ऑइलबद्दल आहे. मेन इम्पॉर्टंट पॉईंट भेटला ऑइल. ऑइल इज नेसेसरी इन द न्यूट्रिशन ऑफ अवर बॉडी बट द एक्सेस यूज ऑफ ऑइल शुड बी अवॉइडेड. आपल्या बॉडीसाठी ऑइलची खूप गरज असते. देर आर 3 टाईप्स ऑफ ऑइल्स. तेलाचे 3 प्रकार असतात. सो टाईप्स ऑफ ऑइल्स आले. वी यूज ग्राउंडनट ऑइल व्हेजिटेबल ऑइल अँड मिनरल ऑइल म्हणजे मेन आणि त्याचे 3 प्रकार ग्राउंडनट व्हेजिटेबल ऑइल अँड मिनरल ऑइल 3 खाली लिहू शकतो. राईट. ग्राउंडनट ऑइल प्रिपेअर्ड. ग्राउंडनट ऑइल कशापासून बनवलं जातं प्रिपेअर्ड बाय ग्राउंडनट्सपासून विच वी यूज आणि त्याचा यूज कशासाठी करतात इटिंगसाठी. ग्राउंडनट ऑइल इज यूज इन कुकिंग फूड इटिंग अँड कुकिंग फूडसाठी म्हणजे ते ऑइलचं टाईप ते कशापासून बनलं जातं आणि त्याचा यूज काय हे सब पॉईंट झाले. Then vegetable oil prepared from vegetable seeds. Vegetable oil is used in manufacturing the soap साठीचा use soap साठी medicine and scents etc. And third type of oil is a mineral which is obtained ते कशापासून मिळवलं जातं. Mineral oils is very useful and driving machines and it used in industry also. आता पॉईंट आणि सब पॉईंट आपण याच्यामधून काढले की ट्री डायग्राममध्ये आपण या प्रकारे लिहू शकतो. ऑइल्स त्याचे टाईप्स ग्राउंडनट व्हेजिटेबल मिनरल. ग्राउंडनट कशापासून ग्राउंडनटपासून आणि यूज फॉर कुकिंग अँड फूड. व्हेजिटेबल ऑइल व्हेजिटेबल सीडपासून यूज काय केलं सोपसाठी मेडिसिन अँड सेंट. देन मिनरल ऑइल मिनरल्सपासून यूज आणि इंडस्ट्री अँड ड्रायव्हिंग व्हेकल्स. याला बोलतात ट्री डायग्राम. जर या प्रकारे तुमचा आन्सर असेल तर 5 ऑफ 5 मार्क्स मिळवू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर 6B एक्सपांड द थीम. B1 और B2. B1 तुमचा आहे न्यूज रिपोर्ट रायटिंग दिलेल्या पॉईंटमधून एक न्यूज तयार करणे आणि त्याला ऑर जो असतो B2 हा स्टोरी रायटिंगच्या रिलेटेड आहे. आपण बघूया B1. रीड द फॉलोइंग हेडलाईन. तुम्हाला हेडलाईन दिलेली असेल अँड प्रिपेअर ए न्यूज रिपोर्ट.
हेडलाईन काय दिलं आहे, स्पोर्ट्स डे सेलिब्रेटेड इन MG विद्यालय सोलापूर. सोलापूरच्या MG विद्यालयामध्ये स्पोर्ट डे सेलिब्रेट करण्यात आला. मग हेडलाईन आहे, डेटलाईन आहे, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ. आता ॲन्सर लिहिताना हेडलाईनचा हा जो पॉईंट आहे, हेडलाईन दिलेली असते ती ॲज इट इज लिहायची, जी की आपण दिलेली आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट जो आहे डेटलाईनचा, त्याच्यामध्ये 3 गोष्टी यायला पाहिजे. म्हणजे ती न्यूज कोणी दिलेली आहे, बाय स्टाफ रिपोर्टर, ते कुठे घडलेले आहे, प्लेस सोलापूरमध्ये, आणि कोणत्या तारखेला घडलेलं आहे, 7 मार्च. आपण डेट तुम्ही कोणतीही लिहू शकता, ते ते मेन्शन केलेलं नाही आहे. सो ही झाली डेटलाईन, हेडलाईन, डेटलाईन. त्यानंतर आहे इंट्रो, म्हणजे थोडक्यात इंट्रोडक्शन, इंट्रो पॅरेग्राफ म्हणजे थोडक्यात परिचय, त्या हेडलाईनच्या रिलेटेड थोडक्यामध्ये त्या रिपोर्टचा परिचय द्यायचा त्या हेडलाईनचा. तर काय आहे, द ॲन्युअल स्पोर्ट्स डे वॉज सेलिब्रेटेड विथ ग्रेट एन्थुझियाझम. मोठ्या आनंद उत्सवाने ॲन्युअल स्पोर्ट डे साजरा करण्यात आला. कुठे, ॲट MG विद्यालय. म्हणजे हे तिन्ही गोष्टी तुम्ही एकत्र बनवलात की तुमचा इंट्रो तयार होतो. हेडलाईन आणि डेटलाईन कंबाईन केलं की तुमचा इंट्रोचा पॅरेग्राफ तयार होतो. स्टुडंट्स ॲक्टिव्हली पार्टिसिपेटेड इन व्हेरियस स्पोर्ट्स इव्हेंट्स अँड डिस्प्लेड देअर टॅलेंट. इंट्रो पॅरेग्राफ. त्यानंतर शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफमध्ये हिअर यू हॅव टू राईट द न्यूज रिपोर्ट इन डिटेल. डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचा. हाऊ दॅट स्पोर्ट डे वॉज सेलिब्रेटेड इन दॅट स्कूल. फॉर एक्झाम्पल, द प्रोग्राम स्टार्टेड विथ द मार्च पास्ट बाय द स्टुडंट. स्टुडंटने मार्च पास केला. मेनी इव्हेंट्स सच ॲज रनिंग रेस, लॉंग जम्प, रिले रेस, other games were organized. The principal and the teachers encouraged the participants. Winners were awarded prizes and certificates. The program ended with a vote of thanks and everyone appreciated the efforts of the students and teachers. So या प्रकारे तुम्ही शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ लिहिसा. कधी कधी एक पॅरेग्राफ आणखी ॲड केला जातो कन्क्लुजनचा. सो अशा प्रकारे, सो एंडिंगची आपण लाईन आहे ना, अशा प्रकारे द प्रोग्राम वॉज एंडेड. सो हे न्यूज रिपोर्ट रायटिंग झाला. त्याला जे ऑर आहे तो म्हणजे डेव्हलप स्टोरी. स्टोरी रायटिंगसाठी काय, तो एक स्टोरी रायटिंग कधी कधी स्टार्टिंगची लाईन दिली जाते किंवा एंडिंगची लाईन दिली जाते. तुमच्या मनाने स्टोरी क्रिएट करायची. ज्याला इमॅजिनेटिव्ह पॉवर चांगली आहे स्टोरी बनवण्याची, तो बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल, आणि त्या स्टोरीला एक सुटेबल टायटल द्यायचं. इट वॉज अ मंडे अँड आय वॉज गोईंग टू स्कूल. सोमवारचा दिवस होता आणि मी शाळेत निघालो होतो. मग स्टोरी तुमच्या मनाने पुढे क्रिएट करीत राहा. इथे एक बनवलेली आहे, टायटल दिलं आहे अ हेल्पफुल डे. इट वॉज अ मंडे अँड आय वॉज गोईंग टू स्कूल. द वेदर वॉज प्लीजंट. वातावरण छान होतं. आय वॉज वॉकिंग क्विकली बिकॉज आय डिड नॉट वॉन्ट टू बी लेट. मी वेगाने चालत होतो कारण मला शाळेला उशीर नाही व्हायला पाहिजे होता. ऑन द वे आय सॉ अन ओल्ड मॅन ट्राईंग टू क्रॉस द बिझी रोड. The vehicles were moving fast and he looked worried. I went near him and politely asked if he needed help. He smiled and said that he was afraid to cross the road alone. I held his hand and carefully helped him to cross the road. एक स्टोरी क्रिएट करायची. आता इथे त्यांनी ओल्ड मॅन घेतलं. तुम्ही एखादा पेट ॲनिमल किंवा पेट डॉग घेऊ शकता किंवा कुठली स्टोरी बनवू शकता. The old man thanked me and blessed me for my kindness. I felt very happy because I had helped someone in need. Then I hurried to school and reached just in time for the morning assembly. The morning assembly मी पोहोचलो. Moral of the story काय? Helping others makes us happy. Helpful day. So या प्रकारे नियर अबाउट 15 to 20 लाईन्समध्ये तुम्हाला स्टोरी बनवायची असते. 100 to 150 वर्ड्समध्ये. हे झाले आपल्याला क्वेश्चन नंबर 6 इथे कंप्लीट होतो. आणि लास्ट क्वेश्चन जे सेक्शन स्किल डेव्हलपमेंटचा आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 7 याच्यामध्ये तो ट्रान्सलेशनच्या रिलेटेड. ट्रान्सलेट त्याच्यामध्ये 5 मार्क्ससाठी आहे. ट्रान्सलेट द वर्ड्स इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे उर्दूवाले उर्दू तुमची जे काही ज्या मीडियमचे स्कूल आहे मराठीमध्ये ट्रान्सलेशन. मग 6 वर्ड दिले जातात एमध्ये. त्यामध्ये 6 आउट ऑफ 6 मध्ये 4 वर्ड्स बरोबर यायला असले पाहिजे ते ट्रान्सलेशनमध्ये. ठीक आहे, आपण डायरेक्ट बघूया. आणि बीमध्ये 4 सेंटेन्स ट्रान्सलेट करून सीमध्ये तुमचे प्रोव्हर्ब्स किंवा इडियम दिलेले असतात ते तुमचे मराठीमध्ये म्हणी ट्रान्सलेट करायच्या. ते बघू शकतो. विक्टरी विजय, फ्लाईट उड्डाण, करेज धैर्य, बटरफ्लाय फुलपाखरू, सक्सेस यश, मेसेज संदेश.
सेंटेन्स, ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स, झाडे आपले सर्वोत्तम मित्र आहेत. सेव्ह वॉटर सेव्ह अर्थ, पाणी वाचवा पृथ्वी वाचवा. हार्ड वर्क इज द की टू सक्सेस, कष्ट हे यशाची गुरुकिल्ली आहे. स्मोकिंग इज इंजुरीज टू हेल्थ, धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे. ट्रान्सलेट द इडियम और प्रोवर्ब, म्हणे मराठीमध्ये, हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हेच खरे धन आहे किंवा संपत्ती आहे. थिंक बिफोर यू स्पीक, बोलण्यापूर्वी विचार करा. सो अशा प्रकारे तुमचा सेकंड सेमिस्टरचा एक्झाम पेपर असू शकतो. तुम्ही या प्रकारे प्रिपरेशन केलात तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळू शकतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा आहे, यू कॅन राईट इन कमेंट बॉक्स. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.